नमस्कार, मी रमेश नागनाथ बारसकर, प्रथम नगराध्यक्ष मोहोळ नगर परिषद। महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये ईव्हीएम मशीनच्या संदर्भात अनेक जणांनी त्या ठिकाणी हरकती घेतल्या। त्या संदर्भात अनेक जणांना संशय आहे। देशभरामध्ये, जगामध्ये, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी बंद केलेली आहे। बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जातंय, कारण मशीन हॅक होऊ शकते अशा प्रकारचा संशय असताना या महाराष्ट्रामध्ये 2024 विधानसभेची निवडणूक झाली आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल रात्री आम्ही जिथे ईव्हीएम मशीन ठेवलेली आहे त्या ठिकाणी त्या स्ट्रॉंग रूम कडून बाहेर पडत असताना, बाहेर पडल्यानंतर मोहोळ शहरामध्ये रात्रीचा फेरफटका मारत असताना मोहोळ शहराच्या मशीनचं संरक्षण करण्याच्या जबाबदारीतून फिरत असताना या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या दोन बाहेर खाली थोड्या अंतरावर 1 किलोमीटरचं अंतर असेल, त्या अंतरावर 2 उत्तर प्रदेशचे शिकलेले तरुण त्या ठिकाणी आम्हाला संशयित आढळले। त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यापाशी सर्व मोबाईल रात्रीच्या 3 वाजता पॅडवर चालू होते आणि त्या सर्व मोबाईलची चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये असं आलं की मोहोळ विधानसभा मतदारसंघाची प्रत्येक फेरी ही 14 ईव्हीएम मशीनची होणार आहे आणि त्यांच्याकडे 14 मोबाईल आम्हाला सापडले। ते मोबाईल रात्रीच्या 3 वाजता चालू होते। त्या मोबाईलवर काहीतरी फंक्शन त्या ठिकाणी दिसत होते आणि ते संशय आल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि या ठिकाणी मोहोळ पोलीस स्टेशनला रात्रीच्या 3:30 वाजता आम्ही त्यांना हजर केले। रात्री 3:30 वाजता मोहोळचे पीआय माननीय सुरेश कुमार राऊत यांना फोन केला आणि त्यांनी देखील तातडीने दखल घेतली आणि त्यांना ताब्यामध्ये घेतले, त्यांचे मोबाईल ताब्यामध्ये घेतले। आमचा संशय असा आहे की हे ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या इराद्याने ते आले होते। निवडणूक आयोगाला देखील आम्ही मागणी करतो की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। हा विषय फक्त मोहोळ विधानसभा मतदारसंघापुरता नाही, महाराष्ट्रात संबंध देशभराचा विषय आहे आणि याची सखोल चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईल। फक्त माझी विनंती आहे, निपक्षपाती चौकशी याची व्हावी अशा प्रकारची निवडणूक आयोगाला या ठिकाणी विनंती करतो।